हिवाळ्यात ना गरमागरम मसालेदार स्टार्टर खायची मज्जाच काही और आहे. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल मशरूम 65, तेही अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी. मशरूम हे हिवाळ्यात खूप ताजे, रसाळ आणि पौष्टिक मिळतात. म्हणून या मोसमात मशरूम 65 हा एकदम परफेक्ट स्टार्टर आहे. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. आपल्याला इथे घ्यायचं आहे 200 ग्रॅम व्हाईट बटन मशरूम्स, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून मैदा, लिंबाचा रस 1 टेबलस्पून, साधारण अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धणेपूड आणि अर्धा टीस्पून गरम मसाला. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे पाव टीस्पून हळदी, पाव टीस्पून भाजलेली जिरेची पूड आणि पाव टीस्पून काळी मिरी पूड आणि 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट. सर्वात आधी आपण मॅरिनेशन तयार करून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉर 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून मैदा आणि बाकीचे आपले सगळे मसाले घालून घ्यायचे. बरं, हे मशरूम 65 करण्यासाठी ना मशरूम स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मशरूम पाण्याने नाही धुवायचं, हलक्या ओल्या कापडाने किंवा टिश्यूने पुसून घ्यायचं. मशरूमनी जर जास्त पाणी शोषलं तर ते शिजताना पाणी सोडतात आणि कुरकुरीत राहत नाही. त्यामुळे मशरूम व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे. बरं, सर्व मसाले घालून झाले. आता घालायचं अद्रक लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस. साधारण 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा किंवा अर्ध लिंबू जे आहे ते पिळून घ्यायचं. लिंबाचा रस घालून झालं की ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकदम थोडंसं पाणी घालून, खूप बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही बनवायचं आणि खूप घट्टही नाही करायचं. त्यामुळे थोडंसंच पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत आणि मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे. यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ असं दोन्ही घातलेलं आहे. त्यामुळे मशरूम्सला परफेक्ट क्रिस्पीनेस येतो. फक्त बेसन नाही वापरायचं, मिक्स फ्लोअरने हॉटेलसारखा कुरकुरीतपणा येतो. बॅटर आपल्याला इथे योग्य जाडसर ठेवायचं आहे. फार पातळ बॅटर असेल तर मशरूमवर नीट कोटिंग बसत नाही. चला, बॅटर आपलं इथे तयार आहे. आता ह्यामध्ये घालायचे आहेत मशरूम. बरं, जे मशरूम असतं ना त्याचे 4 भाग करून घ्यायचे. देठाकडचा जो भाग असतो तो खूप मोठा असेल तो काढून घ्यायचा आणि लहान असेल तर तुम्ही ठेवू शकता. आणि अगदी हलक्या हाताने, मशरूम फार नाजूक असतात त्यामुळे हलक्या हाताने ही मशरूम आपल्याला बॅटरमध्ये मॅरिनेट करायचं आहे. चमच्याने कॉन्फिडन्स येत नसेल तर हाताचा वापर करा. एकदम हलक्या हाताने मशरूम आपल्याला बॅटरमध्ये कोट करून घ्यायचे आहेत. परफेक्ट असं बॅटर इथे तयार झालेलं आहे. ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे. मशरूमला बॅटरनी छान कोट करून घेतलेलं आहे. आता आपण हे 10 ते 15 मिनिटं मशरूम्स असेच मॅरिनेट करायला ठेवायचे आहेत. वाह, सुरेख दिसत आहेत मशरूम्स आणि आपलं बॅटरही अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात मॅरिनेट करण्यासाठी. आणि जोपर्यंत हे मॅरिनेट होतंय आपण एक पुढची प्रोसेस पाहूयात. चला, मशरूम्स आपण बाजूला ठेवून दिले. आता फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 हिरवी मिरची मधून स्लिट करून घ्यायची. तिखट नको असेल तर बिया काढून घ्यायच्या. अगदी 1 टेबलस्पून दही, हे ऑप्शनल आहे पण मी सांगेनच का टाकायचं. आणि कलरफुल बेल पेपर्स अर्धा कप ते 1 कप. बेल पेपर्सनी फार छान सुरेख असा रंग येतो आणि टेस्टही छान येते. आणि थोडंसं तेल. तेल मी तापत ठेवलं होतं, तुम्ही पाहू शकता तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. तेल मध्यम तापमानावर ठेवायचं आणि थोडे थोडे मशरूम्स घालून आपल्याला इथे मशरूम्स तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर मशरूम्स तळायचे नसतील तर तुम्ही 180 डिग्री सेल्सिअसवरती कोटिंग छान कुरकुरीत होईपर्यंत बेक करू शकता. आता इथे थोडे थोडे करून आपल्याला मशरूम्स तळून घ्यायचे आहेत. एकाच वेळेस कढईमध्ये गर्दी करायची नाही आणि तेल मध्यम तापमानावरतीच ठेवायचं. तेल जर खूप गरम असेल तर बाहेरून करपेल आणि यात कच्चं राहील आणि तेल जर थंड असेल तर मशरूम तेल शोषतील आणि मऊ पडतील. आणि मशरूम्सला इथे जास्त वेळही तळायचं नाहीये, 2 ते 3 मिनिटं पुरेसे आहेत.
बाहेरचं कोटिंग जोपर्यंत व्यवस्थित शिजत नाही आणि त्याला हलकासा कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंतच मशरूम तळायचे आहेत. जास्त जर तळले तर मशरूम चिवट होतात, त्यामुळे मशरूम तळतानाही काळजी घ्यायची. चला, मशरूम्स इथे व्यवस्थित तळले गेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बरं, मशरूम मॅरिनेट खूप जास्त वेळही करायचं नाही, लाईक अर्धा तास किंवा 1 तास. असं केल्यामुळे मशरूमला पाणी सुटतं आणि मग तुम्हाला परत बॅटर घालून बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी ॲडजस्ट करावी लागेल. मशरूम्स इथे तळून झालेले आहेत आणि हे तळलेले मशरूम जर तुम्ही आहे तसे खाल्ले ना, खरं सांगते हे मशरूम्स ना अगदी चिकन खाल्ल्यासारखे वाटतात. चला, सगळं झालेलं आहे. आता लास्ट आणि फायनल स्टेप, कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायचं. त्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बेल पेपर्स घालायचे आणि हाय फ्लेमवरती, हाय हीटवरती ह्या सगळ्यांना मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती ह्याला सॉते करायचं आहे. त्यामुळे बेल पेपर्स क्रंची होतात, ज्युसी होतात आणि खूप असे गिळगिळे होत नाहीत. शिवाय त्याला एक छान स्मोकी फ्लेवरही येतो हॉटेलसारखा. शक्यतो कलरफुल बेल पेपर्स वापरा, यामुळे रंग, सुगंध आणि हॉटेलसारखा फ्लेवर येतो. बेल पेपर्स परतून झाले की आपण जे मशरूम्स तळले होते ते घालायचे आहेत. इथे मीठ घालायची गरज नाहीये, पण अगदीच वाटलं तर चिमूटभर मीठ भुरभुरायचं आणि सगळं हे व्यवस्थित सॉते करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. अगदी मशरूम्स टाकल्यानंतरून अगदी 1 मिनिट परतून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून दही. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की दही टाकणं ऑप्शनल आहे, पण जमलंच तर प्लीज 1 टेबलस्पून दही घाला. दही घातल्यामुळे मशरूम अधिक रसाळ होतात आणि छान एक फ्लेवरही येतो. प्लस त्यावरती मशरूम्सला एक छान शाईनही येते. दही गॅस बंद करूनच घालायचं आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे तुम्हाला फार पांढरं वाटत असेल, पण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं झाली की ह्याच्यात दही टाकलंय असं वाटणार सुद्धा नाही. दही नसेल घालायचं तरीही चालेल, काही हरकत नाही. मशरूम सर्व्ह करताना किंवा ह्या स्टेजलाही थोडासा लिंबाचा रस पिळायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे टेस्ट अजून छान लागते. चला, हे आपलं रेडी आहे. हे पहा, थोडासा 1 ते 2 मिनिटं झाली की ह्यामध्ये दही घातले हे कळतही नाहीये. वरतून छान कोथिंबीर भुरभुरायची. वाह, किती मस्त झालंय. खरं सांगते, एकदा जर तुम्ही हे घरी केलं ना तर हॉटेलचं खाणं सोडून द्याल. प्लस हॉटेलमध्ये कलर असतो भरपूर घातलेला, घरी आपण काही नाही, फक्त टेस्टवरती आपण लक्ष दिलेलं आहे. गरमागरम हे स्टार्टर थंडीमध्ये सर्व्ह करा. आणि हिवाळ्यात जर तुम्हाला ताजे मशरूम मिळालेच की त्यांचं काय एकदम खास करायचं असं वाटलं की ही मशरूम 65 रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तेही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी, अगदी झटपट. हे मशरूम 65 असंच खाल्लं तरीही चालेल किंवा आपली पुदिन्याची जी चटणी असते त्याच्यासोबत सर्व्ह करा आणि साईडला थोडंसं लिंबू आणि कांदा ठेवा. तर आजची ही मशरूम 65 रेसिपी अशी आहे की पाहता पाहता बनते आणि खाता खाता संपते. हिवाळ्यातील परफेक्ट स्टार्टर मशरूम 65. चला, रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचंय. शेअर करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायचं आहे. त्याचसोबत बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.